सर्वच पिकामध्ये दोन अन्ननलिका असतात. जसं की मानवाच्या शरीरामध्ये एक शुद्ध रक्तवाहिनी किंवा अशुद्ध रक्तवाहिनी अशा दोन रक्तवाहिन्या असतात. तशाच वनस्पतीमध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये दोन अन्ननलिका असतात. त्यांची नावं आहेत अशी की एकीचं नाव आहे झायलम आणि एकीचं नाव आहे फ्लोएम. आता झायलम काय करते तर तुम्ही टाकलेलं जी लागवड आहे किंवा पाणी आहे किंवा अन्य घटकद्रव्य आहेत किंवा ऑर्गॅनिक ॲसिड आहेत किंवा सूक्ष्मद्रव्य असतील, ही जी तुम्ही टाकलेली लागवड आहे ती झायलम काय करते अन्न तर ती पिकांच्यामध्ये प्रत्येक शेंड्यापर्यंत ती पोचवायचं काम करत असते. आता फ्लोएमचं काय काम आहे तर फ्लोएम जे पानामध्ये अन्नद्रव्य तयार झालेलं असतं, सूर्यप्रकाश ज्यावेळेला पडतो पानांच्यावर त्याला पानं काय करतात तर पानं हे अन्नद्रव्य तयार करायचं काम करतात. म्हणजे अन्नाचं कोठार समजा पानांना. पानं ही वनस्पतीची अत्यंत महत्त्वाची, तर तिथं जे अन्न तयार झालेली ती निर्मिती तयार झालेली असते अन्नाची, ती फ्लोएम वनस्पतीच्या सर्व भागामध्ये म्हणजे पान असेल, फूल असेल, शेंडा असेल, शेंड्याचं पान असेल, खोड असेल, ह्याच्यामध्ये अन्न पाठवायचं काम ती नलिका करत असते. म्हणजे दोन्ही नलिकेचं कार्य तुम्हाला समजलं. आता वनस्पतीमध्ये जर मुळी ही जर ॲक्टिव्ह असेल तरच ते अन्नद्रव्य पोचवायचं काम होणार आहे. म्हणजे पांढऱ्या मुळ्या ह्या दर महिन्याला पांढऱ्या मुळीची वाढ होत असते. आता पांढऱ्या मुळीचं आयुष्य म्हणला तर तुम्ही किती दिवस आहे तर 14व्या दिवसापासून जी कार्य करते ते 28 म्हणजे 14 दिवसच कार्य करते पांढरी मुळी. तुम्ही टाकलेलं सगळं अन्नद्रव्य उचलायचं काम करत असते. ही मुळी कशी आहे बघा. आता मी पाणी ओतून तुम्हाला दावतो आणखीन स्वच्छ करून. हे पांढऱ्या मुळ्या किती आहेत बघा ॲक्टिव्ह तिथं. या पांढऱ्या मुळ्या किती ॲक्टिव्ह आहेत बघा. आता ही पांढरी मुळी ही 28 दिवसच काम करते. त्याच्यानंतर काय होतं त्याचं तंतुमय मुळात रूपांतर म्हणजे ही जी बारीक इथं आता मला दाखवतो मी माझ्या बोटापाशी. इथं हे जे बारीक दिसतात हे तंतुमय मुळं आणि ही पांढरी मुळी. आता ही पांढरी मुळे किती आहेत बघा इथं. ह्या मुळ्या त्याचे शाखा फुटलेले आहेत. म्हणजे हे काय करतं पाणी आणि अन्नग्रहण जे टाकलेलं आहे तुम्ही जे नैसर्गिक लागवडीचे तुम्ही टाकता ते 28 दिवस त्याचं कार्य चाललेलं असतं. नंतर ह्या मुळीचं काय होतं तर नंतर ह्या मुळीचं रूपांतर हे सोठ मूळ किंवा आधार मूळ म्हणा त्याला तुम्ही. कोणत्याही वनस्पतीचं असू दे. ऊस आहे आपला, ऊसाच्या क्षेत्रामध्ये आत्ता व्हिडिओ चाललेला आहे की ह्याचं पुन्हा काळ्या मुळीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे कसं होतं रूपांतर ही जी मुळे आहे ही अशी काळी मुळी पडते. 28 दिवसानंतर ही पुन्हा आधार मूळ म्हणा किंवा तिचं सोठ मुळात रूपांतर होत असते आणि ही मुळी पुन्हा शाखा अशा वेगवेगळ्या त्याला फुटत असतात. हे प्रत्येक महिन्याला ही शाखा चालू झालेली असते तिची. हे पांढऱ्या मुळीचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. हिनं अन्नग्रहण किंवा पाणी ग्रहण केल्याशिवाय ते पानामध्ये जात नाही. पानावरती सूर्यप्रकाश पडल्याशिवाय ती सूर्यप्रकाश पडत नाही तोपर्यंत पान हे अन्नाची निर्मिती करत नाही. मुळ्या ॲक्टिव्ह असू दे तिथंपर्यंत पोचवायचं काम करू दे, पण त्याला सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. प्रत्येक पानावर जर सूर्यप्रकाश पडला तरच पान जी घेतलेलं अन्न आहे किंवा पाणी आहे जमिनीतनं त्याचं रूपांतर अन्नामध्ये करत असते. म्हणजे ऊर्जेमध्ये थोडक्यात रूपांतर करत असते आणि ते सगळ्या झाडांना पुरवत असते. हे पांढऱ्या मुळीचं मी तुम्हाला 2 सांगितलं आणि अन्ननलिकेची 2 वैशिष्ट्ये तुम्हाला मी सांगितली. एक झायलम आणि फ्लोएम. ह्या दोन्ही अन्ननलिका ह्या महत्त्वाच्या असतात. तशीच पांढरं मूळ, सोट मूळ, आधार मूळ ह्याचं पण तुम्हाला मी कार्य सांगितलं. आता पांढरी मुळी वाढायसाठी तुम्हाला फेवरेबल कंडिशन जमिनीमध्ये काय लागते म्हणजे काय आवश्यक काय असतं. जमीन ही भुसभुशीत लागते. भुसभुशीत म्हणजे सहज आपण गादीवर जसं मऊ चालतो तशी जमीन आपली भुसभुशीत पाहिजे. पहिली गोष्ट ती भुसभुशीत असल्यामुळे ते काय होतं मुळांना ऑक्सिजन लागतो. मग मुळांना हवा आत जाण्यासाठी जमिनीची वापसा कंडिशन किंवा भुसभुशीत कंडिशन म्हणा, शेतकरी 2 भाषा वापरली तुम्ही, त्या कंडिशनमध्ये हवा जायला लागते. त्याच्याबरोबर पाणी पण जावं लागतं. म्हणजे पाणी इतकं पण नको आहे की जेणेकरून मुळांना हवा मिळणार नाही असं पण पाणी नको आहे आपल्याला. ही पाणी सतत वापसा कंडिशनमध्ये दिलं गेलं पाहिजे. आणि
तरच ते मुळांचा, पांढऱ्या मुळीचा विकास होत असतो. दर महिन्याला पांढरी मुळी ही वाढत असते पुढं आणि मागची जी मूळ आहे ते तिचं सोटमुळात रूपांतर होण्याचं काम होत असतं. ही मुळं आणि पानं मी तुम्हाला सांगितलं, अन्नाचं कोठार कोण आहे तर पान आहेत. आणि जे जमिनीत टाकलेलं तुम्ही जे मटेरियल आहे, रासायनिक सगळ्यांनी ॲसिड असतील, हे उचलायचं काम ही पांढरी मुळं करत असतात. पांढऱ्या मुळ्याला फेवरेबल कंडिशन मी तुम्हाला काय आहे ते सांगितलं. ह्या 2 गोष्टी ह्या वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. आता त्याचबरोबर तुम्ही मुळाच्या सानिध्यात खतं गेली पाहिजेत. मुळाच्या सानिध्यातच खतं गेली तरच मुळी पांढरी ॲक्टिव्ह होणार आहे. आणि त्याला जर पाणी असेल तरच मुळी वाढणार आहे. आणि त्याला जर वापसा कंडिशन जमिनीची असेल तरच मुळी पांढरी ही वाढत असते. म्हणजे 3-4 कंडिशन ह्या जमिनीमध्ये तुमच्या व्यवस्थित व्हावं लागतील. जमीन चोपण अवस्थेत चालणार नाही, जमीन कठीण चालणार नाही. कारण जर हवा नाही मुळाला मिळाली तर मुळांचा वाढ खुंटते. त्यामुळं ही दोन्हींचं कार्य मी तुम्हाला समजून सांगितलं. आता पानावर सूर्यप्रकाश ज्या पानावर तर पडतो त्या पानावरच जास्त अन्न निर्मिती होत असते. म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज ही नितांत आहे वनस्पतीला. तुम्ही एक विचार करा, जर तुमच्या बांधाच्या कडेला झाड असेल आणि त्याची जर सावली सतत त्या पिकावर पडत असेल, तिथं पीक तुम्हाला व्यवस्थितपणे येत नाही, व्यवस्थितपणे वाढत नाही. म्हणजे बांधावरची जी झाडं आहेत त्यांचा जो सकाळचा जो सनसेट आणि संध्याकाळपर्यंतचा सनसेट जर पिकावर पुरेपूर 12 तास पडला तरच ती पिकाचं अन्नग्रहण हे जास्त प्रमाणात होत असतं. म्हणून सूर्यप्रकाशाची गरज ही वनस्पतीला जादा लागते. कशासाठी तर अन्न निर्मिती